गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जेव्हा आपलं मार्केट शुक्रवारी बंद झालं तर ऑलमोस्ट फ्लॅट टू निगेटिव्ह आपलं मार्केट बंद होतं. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर US मार्केट ऑलमोस्ट क्रॅश झालेलं आहे. हे आतापर्यंत तुम्हा सर्वांना समजलंच असेल. तर बेसिकली ते क्रॅश होण्यामागे जे रिझन होतं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रिझन होतं ते म्हणजे US जो जॉब्स डेटा आला तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खूप चांगला आला. म्हणजे जेवढे जॉब्स मे महिन्यामध्ये क्रिएट होतील असा अंदाज होता त्याच्या दुप्पट जॉब्स क्रिएट झाले. मग तसं पाहिलं तर इकॉनॉमीच्या दृष्टीनं ही गोष्ट खूप चांगली आहे, कारण खूप जास्त नवीन जॉब्स क्रिएट होतात. परंतु त्यामुळे झालं काय की जर जास्त जॉब्स क्रिएट झाले, जास्त लोकांना पैसे मिळायला लागले तर ते लोक जास्त स्पेंडिंग करतील आणि महागाई वाढेल. मग ती महागाई कंट्रोल करण्यासाठी जिथली जी सेंट्रल बँक आहे तर त्यांना इंटरेस्ट रेट इन्क्रीज करावे लागतील. ओके, म्हणजेच काय की इंटरेस्ट रेट येणाऱ्या काळामध्ये कमी होणार नाहीत, उलट वाढू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ज्या काही आपल्या जे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांच्यामध्ये एक फिअर क्रिएट झालं आणि त्यामुळे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे स्टॉक्स होते की ज्याच्यामध्ये प्रचंड रॅली, मॅसिव्ह रॅली आपल्याला पाहायला मिळत होती, तर त्याच्यामध्ये एक ब्रेकडाऊन पाहायला मिळाला. नॅसडॅक जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 4% डाऊन क्लोज झाला. त्यानंतर जो डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल जे काही त्यांचा इंडेक्स आहे तो सगळ्यात कमी डाऊन क्लोज झाला. तो ऑलमोस्ट 1.35% डाऊन क्लोज होता. म्हणजेच काय, जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की तिथे इंडस्ट्रीयल स्टॉक्स म्हणजे जे प्रोडक्शन करणारे स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्ये खूप जास्त डाऊनसाईड काही पाहायला मिळाली नाही. परंतु जे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत मेनली नॅसडॅकमधले तर त्यांच्यामध्ये खूप मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळाला. जर आज सकाळी आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते अजून लोअर ट्रेड करत आहेत. ऑलमोस्ट 0.5% आसपास US मार्केट अजूनही लोअर फ्युचरमध्ये ट्रेड करतं आहे. म्हणजे ओपन झाल्यानंतर मोस्ट लाईकली US मार्केट पुन्हा डाऊनच होईल. आता आपण जर पाहिलं तर ग्लोबल सिनॅरिओ आज काही व्यवस्थित दिसत नाही आहे. त्यानंतर शनिवार रविवारमध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घडली ती म्हणजे अशी की इराणनं इस्राईलवरती 10 मिसाईल्स फायर केल्या. त्यातलं कुठलं पडलं नाही इस्राईलमध्ये, सगळे इंटरसेप्ट झाले, परंतु 10 मिसाईल्स फायर करण्यात आले. त्यामुळे झालं काय की खूप जास्त युद्ध वाढेल अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु ट्रम्पने ट्विट करून सांगितलं की त्यांनी जे नेत्याने आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्यांना सांगितले की कुठल्याही प्रकारचं रिटॅलिएशन तुम्ही करू नका. इराणसोबत आमची चर्चा सुरू आहे आणि लवकरच ती पूर्ण होऊन काहीतरी उत्तर त्यातनं निघेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता इस्रायल काय करतं, ऐकतं का नाही ऐकत हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आज जर आपण ग्लोबल सिनेरिओ पाहिला तर पूर्णपणे बॅड आहे. ओके, आणि यामुळे म्हणजे हे युद्धाचं एस्कलेशन थोडंसं वाढल्यामुळे ऑइल प्राईस जे आहेत तर ते शूटअप झालेले आहेत ऑलमोस्ट 3%च्या आसपास. आणि सध्या ब्रेंट क्रूड जे आहे तर ते ऑलमोस्ट $96 आसपास ट्रेड करत आहे. म्हणजेच अगेन डेंजर झोनच्या आसपास ते जायला लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 300 ते 320 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करेल. म्हणजेच ऑलमोस्ट 1.5% आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन करेल. आता जर मार्केट ओपन झालं तर ते ऑलमोस्ट 23,000च्या आसपासच ओपन होईल की जो एक सपोर्ट आहे. आता जर तो सपोर्ट जर फर्स्ट हाफमध्ये जर मार्केटनं ब्रेक केला तर डाऊनसाईड ओपन होईल 22,700पर्यंतची. आणि जर मार्केटनं 23,000ला डिफेंड करून तिथे जर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने येऊन मोठमोठ्या बाईंग ऑर्डर्स जर टाकल्या तर मार्केट तिथनं थोडंसं रिकवर होईल. आणि मार्केटमध्ये जी रेंज राहील ती राहील डाऊन साईडला 23,000 ॲज पर द ओपन इंटरेस्ट आणि अपसाईडला 23,300 आणि 23,500 हा इमिजिएट हर्डल राहील. आणि जरी तो क्रॉस केला तरी 23,700 हा खूप मेजर हर्डल राहणार आहे. एवढा इमिजिएटली तो खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तोडता येणार नाही. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर शुक्रवारी आपल्या मार्केटमध्ये जो डेटा आला इकॉनॉमिक डेटा तर त्यामध्ये GDPचं जे प्रोजेक्शन होतं GDP वाढीचं
तर ते 7.2% होतं, त्याच्या अगेन्स्ट ते 7.8% आलेलं आहे. म्हणजेच काय की आपली इकॉनॉमिकल ग्रोथ जी आहे तर ती चांगली राहिलेली आहे. परंतु मोस्टली आपले मार्केट जे आहे तर ते डेटा ड्रिव्हन नाही आहे, त्यामुळे खूप जास्त काही त्याचा इम्पॅक्ट होईल असं वाटत नाही आहे. त्यानंतर गेले 8-10 दिवसापासून जी चर्चा चालू होती की जो काही LTCG वगैरे आहे, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वगैरे, तर तो ॲबॉलिश होईल. तर त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं ऑलरेडी फायनल डिसिजन घेतलेला आहे की जो काही गव्हर्नमेंट बॉन्ड आहे तर त्यावरचे जे काही लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे, जो 20% होता तो कमी करून 5%वरती आणलेला आहे आणि ॲबॉलिशही केलेला आहे. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर स्टॉक मार्केटसाठी फार जास्त गुड न्यूज कुठेच नाही आहे. आणि तरीसुद्धा मार्केट डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे कारण US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर जो मेनली फॉल आलेला आहे तर तो AI स्टॉकमुळे आलेला आहे. परंतु आपल्याकडे AIशी रिलेटेड कुठलाही स्टॉक नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला फार मोठी डाऊनसाईड काही पाहायला मिळू शकत नाही. त्यामुळे आता पाहूयात की आजचा दिवस फार महत्त्वाचा राहतो आहे का नाही. कारण 23,000 जर ब्रेक केला तर जे काही पुट रायटर्स तिथे बसलेले आहेत तर ते मात्र पॅनिक सिच्युएशनमध्ये येतील आणि मग 22,700पर्यंतची लेवल आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर 23,000 डिफेंड झाला तरी मार्केट इमिजिएट बेसिसवरती वरती येणार नाही आहे. ओके, कारण त्यासाठी काही ना काही चांगला ट्रिगर पॉईंट पाहिजे आणि त्यासाठीच मार्केट वाट पाहत आहे. त्यानंतर आपण जर FISDAचा डेटा जर पाहिला तर अगेन FISनं सेलिंगच केलेलं आहे. FIS कुठल्याही प्रकारचं बाईंग करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहेत. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु आजच्या मार्केटच्या ओपनिंगपेक्षा मार्केटचं क्लोजिंग जास्त महत्त्वाचं राहणार आहे. जर 23,000 डिफेंड करण्यामध्ये मार्केटला जर आज यश आलं तर होप आहेत की मार्केट 23,000च्या खाली जाण्याची चान्सेस कमी आहेत. कारण आजचाच दिवस आहे ज्या दिवशी मार्केटनं 23,000 इझिली ब्रेक केला पाहिजे. म्हणजे जर ग्लोबल सिच्युएशन पाहिली तर जर आज 23,000 ब्रेक करू शकलं नाही मार्केट तर उद्या मार्केट 23,000 ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी फार कमी राहील. त्याचं कारण असं कारण ऑलरेडी US मार्केटमध्ये जो फॉल आहे तर तो आलेला आहे, ब्रेकडाऊन झालेला आहे. त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची राहणार आहे. तर मग होप सो पाहूयात आज मार्केटच्या ओपनिंगपेक्षा क्लोजिंग कुठे होते ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.